नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सगळ्यांना. ती पण केरळमधून. सॉरी, माय मिस्टेक. काय इथं इंग्रजीत बोलावं लागते म्हणून ते इंग्रजीत आलं बघा. प्रत्येकाला कसं आता समोरचं बी मुक आणि आपण बोलता येत असताना बी मुक असं त्यांना बी बोलता येते तरी ती बी खुनवा करते. ती आम्हाला बी बोलता येते पण आम्ही बी खुनवा एक मुक दुसऱ्या मुक्याला भेटल्याने काम चालू आहे इथं. तर असू द्या. आपला केरळ ट्रिपचा दुसरा दिवस आहे. आता आम्ही मैसूरमध्ये मुक्काम केला होता. मैसूरमधल्या हॉटेलमध्ये बघा तुम्ही. हॉटेल तर रात्री बघितलंच असेल किती छान आणि कसलं रूम हे आहे आमचे. आता सगळ्यांनी आवरलंय, त्यांनी गेले तर आवरायला. मग आमच्या सगळ्यांचं आवरण झालं म्हणल्यावर आता चहाचं नियोजन. इथं हॉटेल आहे ही थांबायसाठी पण जेवायला नाश्त्याला दुसरीकडे जावं लागते. मग दुसरीकडे बी ती बी जवळ नाही, ती बी चालत असं भरपूर लांब जावं लागते. मग आम्ही चहाचं नियोजन केलं होतं, घरनंच आणलं होतं चहासाठी काय 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 बघूया, करूया आपण चहा बिस्किट नाश्ता इथंच आपला होतोय. बरं झालं ते चहाचं नियोजन घेऊन आलो आपण. म्हणजे हॉटेलला आता कसं भेटतं आपल्याला बी माहीत नव्हतं. एका हॉटेलमध्ये असते चहा आणि नाश्ता बी. मग ह्या हॉटेलमध्ये चहा नाही नाश्ता नाही, आपल्याला नाश्ता पुढे काय गरम करायचं आहे. आणि इथं आणले घरनं चाळणी चापत्ती साखर बांधून घेऊन आलो बघा. त्याचा उपयोग होतोय आता इथं. चला मग चहाची आवड नाही योग्य त्याला, मला चहा लागतोय त्याच्यामुळं लेकरांना मला आणते. मी बी पिते. फिरायला आल्यावर काय नसते, चांगलं वाटते. दूध नाही इथं. चला मग आता ह्याच्यात पाणी टाकून चहापत्ती साखर टाकून घेऊया. बघा सगळ्यांना पुरावा. आता इथं चहाचं नियोजन तर लावलेलंच आहे. त्यासोबत आपल्यापाशी एक मॅगी बी आहे. त्या मॅगीचं बी नियोजन करू पण आधी चहा बनवून घेऊ म्हणजे आपलं हे घाण होत नाही. हां चला मग बनवून घेऊ. आता ह्याच्यात घेते बाबा, नाहीतर बसात देशील लय पडायचे. टाकू का एवढे? आता कोरा चहा आहे म्हणून आपल्याला चहापत्ती थोडीच टाकायची. बस बंद कर. काय बा चला मशीन चालू झालेले आहे. चहा उकळायला लागलाय. शाने होते का नाही चहा ग? ग्लास ठेव खाली, ग्लास ठेव. पुढचे काय करायले? यू चहा उकळा उकळा उकळा. कसले भारी आयडिया आहे. आता तर गदा गदा उकळायला लागली. उघडते ती लोक असं उघडते ती मुंडकं बाहेर काढते ती. मग आता इथं काय मुंडकं बाहेर काढता येईल आपल्याला, जाळी फिक्स आहे. त्याला मोठी मोठी शेर असल्यामुळे कागद कचरा आपल्यासारखे आले मग वागते टाकते ते बाहेर. त्यामुळे त्यांनी पॅकिंग करून टाकलं तरी असं करते लोक असं. त्याच्यामुळे त्यांनी जर सेफ्टी केले त्यामुळे माझ्या गावाची माणसं डेंजर असते, कुठं काय बी टाकते. बरोबर आहे का नाही? आंघोळ झाली आवरून चला. चहा तयार आहे. आता घेऊया कपात ओतून. घ्या सासूबाई या चहा प्यायला. चहा घ्या. हा लय झाला काय? बिस्किट बुडवून खायचं आहे. तुम्हाला बी द्यायचं. ओतलाय की अहो मी. कोरा तर आहे की. चला रे आता झाली आमची सगळ्यांची तयारी. सगळी ओके मध्ये खटाखट. तिकडं नवरा बी रेडी आहे, लेकरं बी रेडी आहे, ती मी बी रेडी आहे. मी बी रेडी आहे आणि सासूबाई बी रेडी आहे. त्या आता म्हैसूर सोडायचं आणि दुसरा प्रवास चालू करायचा. दुसऱ्या दिवशीचा प्रवास चालू करायचा आहे. आज बी दिवसभर प्रवासच आहे आमचं. बघायचं रस्त्यानं बी काय अजून गवते येताना गवलं तसं. चला निघूया मग. सगळी गेली बघा, खाली सोडून आलो त्यांना. आणि आत्या दाखवा पाय आहे का बिगर चपलीच भैया चप्पल राहिली. गाडी मला सोडून गेले. आम्ही लिफ्टनं आलो ना, आम्ही दोघी आता ह्यानं आलो. उगा अडकून बिडकून बसायचं दोघीच असल्यावर. काय आत्या मला म्हणता वै सर बुळे स्वतःच
कार्ड घेतलं नाही आम्ही. आमच्या आधी आला ग मग अवघड